तो नमस्कार मेरे प्यारे दोस्तों, आप सभी का मेरे नए ब्लॉग में स्वागत है। तर सकाळी सकाळी मस्तपैकी आवळा ज्यूस पिला होता आणि त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती आणि आज मी स्वामींना घरी आणलेलं आहे आणि त्यांची स्थापना करायची होती, तर त्याच्यामुळे मी गरा करत होते आणि मस्तपैकी घरामध्ये असे काजू बदाम वगैरे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर मग मी एक कलिंगड कट केलं आणि ते मी खाल्लं आणि मला कलिंगड भरपूर आवडतं. त्याच्यानंतर ना आज पराठा करायचा होता, म्हणजे बीटरूटचा पराठा करायचा होता, तर त्याच्याचमुळे मी बीट कट करून घेतले होते आणि ज्यूस पण मी बाजूला काढून घेतला होता आणि जे राहिलेलं असतं ना, तो मी तसंच पराठ्यामध्ये यूज करणार होती. तर मग पटकन त्याची तयारी वगैरे केली. इकडे मी लाटून वगैरे देत होती पराठा आणि मम्मी भाजत वगैरे होती. तर मग मस्तपैकी आम्ही पराठा वगैरे तयार केला होता आणि पराठा खरंच छान लागत होता. तर मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि घरामध्ये ना थोडासा पिझ्झाचा बेस आणला होता, तर तो राहिला होता आणि तो आजच करायचा होता कारण तो उद्या एक्सपायर होणार होता. तर म्हटलं की तो पिझ्झा करून घेऊयात, म्हणून मग मी पराठा करून हे पिझ्झाचं सगळं करत होते. खरं तर लोड झाला होता मला, कारण सगळं मलाच करायचं होतं जेवण. पण तरीही म्हटलं की करूयात आणि मी पण पहिल्यांदाच पिझ्झा ट्राय करणार होती. तर बेस तर ऑलरेडी आणलेलाच होता. मी फक्त घरी ते बाकीचे कांदा वगैरे टाकणार आहेत ना, तेच करणार होती. तर त्याच्यामुळे मग मी बेसवरती आधी ना थोडासा टोमॅटो सॉस लावून घेतला होता आणि त्याच्यानंतर मग मी टोमॅटो सॉस आणि व्हाईट कलरचं जे मेयोनीज असतं ते मिक्स करून त्याला लावलं होतं आणि वरून मग कांदा टोमॅटो वगैरे टाकलं होतं. जर शिमला वगैरे असेल ना, तर ते तुम्ही टाकून घ्या. माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी नाही टाकलं. आणि वरून मग मी ऑर्गॅनो वगैरे ते चिली फ्लेक्स वगैरे असतं ना, तर ते माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं, नसतं तर मी नसतं टाकलं. पण ह्याने टेस्ट पण चांगली येते. तर मग मी ते टाकून घेतलं आणि याच्यामध्ये ना बरंच काही काय टाकतात, पण ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी ते काही नाही टाकलं. जे घरामध्ये माझ्याकडे होतं ना अवेलेबल, तर तेच टाकलं. हे सगळं टाकून झाल्यानंतर मग घरामध्ये चीज होती, तर चीज पण टाका आणि चीज ज्यांना जास्त आवडते ना त्यांनी जास्त टाकली तरीही चालेल. माझ्याकडे थोडंच होतं त्याच्यामुळे मी थोडंच टाकलेलं आहे आणि मला पण चीज आवडतं. त्याच्यानंतर मग घरामध्ये पौष्टिक लाडू बनवायचे होते, म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू, तर तेच केले होते मम्मीनं. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.